यू-प्लस 2026-27साठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे सुरू झालेले आहे. विद्यार्थी नोंदणी कशी करावी आणि त्यासाठी कोणकोणती माहिती आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यू-प्लस पोर्टल ओपन करावे. त्यामधील स्टुडंट मॉड्यूल या टॅबसमोर लॉग इनवर क्लिक करावे. त्यानंतर शाळेचा यू-डायस कोड टाकावा आणि यू-प्लस पोर्टलचा पासवर्ड टाकावा. त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करावे. विद्यार्थी माहिती भरण्यासाठी आपल्याकडे अगोदर माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. स्टुडंट मॉड्यूल ओपन झालेले आहे. या ठिकाणी 2026-27 या टॅबवर क्लिक करावे. क्लोजवर क्लिक करावे. इयत्ता पहिलीच्या वर्गासमोर ॲड स्टुडंट हा टॅब आलेला आहे, त्यावर क्लिक करावे. सुरुवातीला विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकून त्याची नोंद यू-प्लस पोर्टलवर झालेली आहे का ते चेक करावे. आधार क्रमांक टाकून गो या टॅबवर क्लिक करावे. या विद्यार्थ्याची नोंदणी या अगोदर झालेली नाही. त्यानंतर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे योग्य स्पेलिंगसहित टाकावे. त्यानंतर जेंडर निवडावा. विद्यार्थ्याची जन्मदिनांक या ठिकाणी आधार कार्डनुसार टाकावी. नाव, जेंडर आणि जन्मदिनांकानुसार विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिड होत असते, त्यामुळे ही सर्व माहिती योग्य टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचे नाव या ठिकाणी टाईप करावे. वडिलांचे नाव या ठिकाणी टाईप करावे. त्यानंतर पालकांचे नाव या ठिकाणी टाकावे. विद्यार्थ्याचा आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्डनुसार नावाची स्पेलिंग या ठिकाणी टाईप करावे. त्यानंतर प्रवेश दिनांक या ठिकाणी प्रवेश दिनांक टाकावा. त्यानंतर पालकांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. या ठिकाणी पालकांचा मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर जर पर्यायी मोबाईल क्रमांक असेल तर तो सुद्धा अल्टरनेट मोबाईल यामध्ये टाकता येईल. त्यानंतर विद्यार्थी CWSN म्हणजे दिव्यांग असेल तर यस, नसेल तर नो निवडावे आणि सेव्हवर क्लिक करावे. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती पुन्हा एकदा आपल्याला चेक करायची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याची नोंदणी झालेली आहे. जनरल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी फिल जनरल प्रोफाईलवर क्लिक करावे. विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल म्हणजे इतर माहिती या ठिकाणी भरावी. त्यामध्ये विद्यार्थ्याचा संपूर्ण पत्ता, पिनकोड, त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. पर्यायी मोबाईल क्रमांक, ईमेल ID माहीत असेल तर टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्याची मातृभाषा दिलेल्या पर्यायामधून निवडावी. त्यानंतर या ठिकाणी कास्ट कॅटेगरी निवडावी. मायनॉरिटी असेल तर यस, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल निवडावी. BPLची माहिती यस किंवा नो त्या योग्य असेल ती भरावी. त्यानंतर EWS ग्रुपमध्ये असेल तर यस, नसेल तर नो निवडावे. CWSN दिव्यांग असेल तर यस, नसेल तर नो. जर असेल तर त्याचा प्रकार आणि दिव्यांगत्व टक्केवारी या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे राष्ट्रीयत्व भारतीय असेल तर यस निवडावे.
विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का, असेल तर यस, नसेल तर नो निवडावे. आणि शेवटचा पर्याय आहे ब्लड ग्रुप. विद्यार्थ्याचा रक्तगट तपासला असेल तर योग्य टाकावा, नसेल तर शेवटचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडता येईल आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे. या ठिकाणी जनरल प्रोफाईल अपडेट झालेले आहे. नेक्स्टवर क्लिक करावे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची माहिती पाहू शकतो. विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे आणि जनरल प्रोफाईल अपडेट झालेले आहे. इतर टॅब अजून ॲक्टिव्ह झालेले नाहीत. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी करता येईल. धन्यवाद.